आज बनवलेला आहे आपण उंडी. तर हे बघा, तर चला बनवूया. आपण घेतलेले तांदूळ हे बघा. तर आज याचा नाश्ता बनवते मी. याला धुवून आणि अर्धा घंटा भिजू घालणार आहे. हे बघू शकताय अर्धा घंटा झालेला आहे. ते बघा आमचे छानसे तांदूळ भिजलेले आहेत. इथे आम्ही चटणीसाठी बघा 4 हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आहे आणि खोबरं आहे. तर आपण बनवूया याची चटणी. आता याच्या बरोबर आपण 1 चम्मच जिरा घालणार आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे चटणीसाठी. त्याच्याबरोबरच 1 चम्मच साखर घालणार आहेत. एकला थोडं कमी आहे नमक. तर आता आपण मिक्सरला याची चटणी बनवून घेऊया. आणि हे बघा इकडे त्याच्यासाठी मी मिरची, कढीपत्ता आणि नारळ घेतलेलं आहे. याला पण वाटून घेऊया नंतर. तर हे बघा आपण तांदूळ मिक्सरला लावणार आहे. खोबरं झालेलं आहे आपलं बारीक करून. आता हे मिक्सरला लावून याला शिजवायचे थोडा टाइम. हे बघा इकडे तांदूळ खोबरं वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच आपण चटणी पण बनवलेली आहे. आणि आता आपण आता आपण याच्यावरती कढई ठेवूया. कढईला 2 मिनिटं तापवूया. ही चटणी तोपर्यंत आपण फ्रीजमध्ये ठेवूया. आपली कढई तापलेली आहे. 2 मिनिटं ठेवली होती आपण. आता त्याच्याबरोबरच आपण तेल घालूया. 2 चम्मच. आपण 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये राई जिरा टाकणार आहे. जिरं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि राई टाकलेली आहे. तर ती छानशी भाजून घेऊया राई जिरा. राई जिऱ्याला टाइम लागतो थोडासा. त्याच्याबरोबरच आपण मिरची आणि कढीपत्ता घालणार आहे त्याच्यामध्ये. तर हे बघा आपलं मिरची पण भाजलेली आहे. आता आपण हे जे आहे ना हे याच्यामध्ये घालणार आहे. आपण हे याच्यामध्ये घालणार आहे. आपण थोडंसं गॅस कमी करूया आणि याच्यामध्ये मीठ घालूया 1.5 चम्मच. याच्यात थोडंसं पाणी घालूया कारण की आपलं तांदूळ शिजले पाहिजे ना. आता आपण थोडा गॅस फास्ट करूया आणि याला असं हलवत राहूया. कारण की आपल्याला याचं पीठ बनवायचं. मग दाखवते तुम्हाला. झालेले आहे. ते हे बघा एकदम छानसं झालेलं आहे.
आता आपण याला थंड व्हायला ठेवूया आणि मग याचे गोळे बनवून आता आपण याला पंख्याखाली ठेवूया थंड व्हायला 10 मिनिटं. याला 15 मिनिटं लागले थंड व्हायला. आता आपण इकडे याचे छानसे वडे बनवतोय. हे बघा, बघा किती छान वडे बनवलेत आपण. छान दिसतात ना. आपले वडे झालेले आहेत. तर चला मग आता याला आपण शिजवूया. आपण टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे. थोडंसं गरम करूया झाकण ठेवून 5-10 मिनिटं आणि मग ते त्याच्यावरती ठेवूया. हे गरम होण्यासाठी पाणी पण तापलेलं आहे. तर आता हे आपण याच्यामध्ये ठेवूया आणि 10 मिनिटं शिजवूया. छानसं याला ढाकण लावूया. दहा मिनिटं याला शिजवूया. तर चला 10 मिनिटं झालेले आहेत. तर हे बघा किती छानसं झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि त्याला थंड व्हायला ठेवूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.